जय शिवराय मित्रांनो, आजची 21 एप्रिल लग्नाची तारीख आहे आणि त्या लग्न समारंभाला अडचणी येऊ नये त्यामुळे वेळ आणि टायमिंग लक्षात ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून त्या भागातल्या शेतकऱ्यांना किंवा ते लग्न साहित्य असलेल्या कार्यक्रमातल्या संयोजकांना हा व्हिडिओ पाठवून द्या। मुंबईसह पुणे परिसरामध्ये काही भागांमध्ये वातावरण हे सक्रिय झालेले आहे। पाथर्डीमध्ये सुद्धा काही ठिकाणी सक्रिय झालेले आहे। नांदेड पूर्व भाग असेल, सांगली, कोल्हापूरचा पण भाग असेल किंवा तिथे येणार आहे अशी परिस्थिती पुढच्या काही तासांची आहे। तर दुपारपर्यंत वैजापूर, नाशिक क्षेत्र, अहिल्यानगरचा शिर्डी वगैरे भाग, सांगली, सोलापूर, लातूर, संध्याकाळपर्यंत पंढरपूर एरिया, पुण्याचा परिसर, जालन्यात मोजक्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर देखील मोजक्या ठिकाणी, नाशिक, मालेगाव, जळगाव तसेच चंद्रपूर, वर्धा ह्या भागांमध्ये समावेश आहे। पाऊस सगळ्यांना होत नसतो, पण ऐन वेळी तारांबळ होऊ नये म्हणून हा अंदाज लक्षात घेऊन त्यांना हा फॉरवर्ड करायचा आहे की आजच्या सुद्धा 21 तारखेला दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा मध्यरात्रीपर्यंत सक्रिय होणार आहे। आता वेळ बघा, पुण्याचा पाऊस, अहिल्यानगरचा पाऊस आणि वैजापूरचा पाऊस 1:30 वाजेपर्यंत कोणत्याही टायमिंगला ऍक्टिव्ह होऊ शकतो। आता पुण्याच्या उत्तर भागामध्ये म्हणजे जुन्नर पट्टा जो आहे, इगतपुरी पट्टा आहे, हा 11, 11:30च्या आसपास 12 वाजेपर्यंत आजच्या 21 तारखेला येऊ शकतो। मालेगाव, नाशिक, मालेगाव जे काही पुढचा भाग आहे पूर्वेकडील आणि इकडे साक्री धुळे परिसर आहे, इथे सुद्धा जळगाव पर्यंतचा भाग 12, 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत ऍक्टिव्ह होऊ शकतो। आणि असं काही नाही की घाबरायचं, हा सर्वांना पडणार नाहीये। फक्त तुम्हाला वातावरण असं गच्च वाटलं आणि गरमीचं वाटलं की आपलं थोडंसं आवरतं घ्यायचंय। सांगलीचं कोणत्याही क्षणी 2 तासाच्या आतमध्ये म्हणजे जवळपास 11, 11:30 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी इथे पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे। कोल्हापूरला सध्या चालू आहे। बेळगाव, विजयपुरा, बसव कल्याण आणि सोलापूर या भागाकडे टायमिंग 1 तासाचा आहे। कोल्हापूर पासून निघलेला आहे, तुमच्यापर्यंत येईपर्यंत 4 वाजतील किंवा 5 वाजतील सोलापूरकरांना। धाराशिवला सुद्धा 4:30, 5 वाजेपर्यंत आगमन करेल। सगळीकडे भीती नाहीये, पण सतर्कता अशी ठेवायची आहे। बीड जिल्ह्याला रात्रीपर्यंत येऊन जाईल। आता सुद्धा गेवराई वगैरे पट्ट्यात पहाटे काही ठिकाणी झालाय। नांदेडमध्ये जो काही पूर्वेकडील भाग आहे, किनवट असेल, इकडे माहूरचा परिसर असेल, या भागाचा क्रिया होणार आहे। जिंतूर, पंठा परिसर, हिंगोली परिसरामध्ये थोड्या ठिकाणी का होईना तो ऍक्टिव्ह होऊन जाईल। बाकी विदर्भामध्ये सर्वदूर नाहीये, पण स्थानिक वातावरणाचं जसं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अकोल्यामध्ये असं वातावरण आहे। चंद्रपूर, हिंगणघाट, गडचिरोली, नागपूर, गोंदियामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा मेघगर्जनेचा पाऊस होणार आहे। तर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आजही स्थानिक बेसवरती काम करणार आहे। गर्जना, आजनं, वारं या पलीकडे मोठी सिस्टम नाही, पण स्थानिक लेवलला कुठे पेंडवलता चांदणवरी पाऊस होऊ शकतो। त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांना पाठवून द्या। माहिती आवडत असेल तर फॉलो करायला विसरू नका, कारण की अकाउंट आता कॉपी पेस्ट देखील व्हायला लागले। जय शिवराय, धन्यवाद।